सध्या राजकोट किल्ल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झालेले आहेत आणि पुतळा कोसळल्या प्रकरणाची आता ते पाहणी करतायत। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मोठं राजकीय रणकंदन झालं आणि विविध पक्षांचे नेते भेटी देतात या ठिकाणाला। 2 दिवसांपूर्वी मोठा राडा झालेला आपण किल्ल्यावर पाहिलेला होता। यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले होते। तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदुर्गमध्ये मालवणमध्ये पोहोचलेत आणि दुर्घटनास्थळाची ते भेट घेतात। त्यांच्याबरोबर सुनील तटकरे आहेत। आमचे प्रतिनिधी उमेश परब या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। थेट जाऊया उमेशकडे। उमेश, आज उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी सुरू झालेली आहे, काय नेमके सध्याची चित्र सांगतायत? छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट येथील पुतळा कोसळल्यानंतर मागील 3 ते 4 दिवस सगळेच राजकीय पक्षाचे नेते आहेत ते या ठिकाणी भेट देत आहेत। आज खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्यासोबत सुनील तटकरे देखील आहेत, कार्यकर्ते देखील आहेत। आता ते या ठिकाणी त्या पुतळ्याची पाहणी करतात। नेमका हा पुतळा, ही जी दुर्घटना आहे ती नेमकी कशी घडली याबाबत ते येथील जे कलेक्टर आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करताना पाहायला मिळतात। एकूणच हा पुतळा जो आहे तो कोसळल्यानंतर जी दुर्घटना घडली आहे ती अत्यंत वेदना देणारी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अजितदादा जे आहेत त्या संदर्भात दाखल झालेले आहेत। अगदी आता ते पाहणी करतायत, सगळ्यांकडून याची अगदी रितसर माहिती घेत आहेत आणि त्यानंतर अगदी काही क्षणात ते आता पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील। अनुपमा, अगदी त्यांच्याबरोबर सुनील तटकरे आणि काही नेते सुद्धा दिसत आहेत, स्थानिक काही मंडळी आहेत। एकंदरीतच काय नेमका पुढचा त्यांचा कार्यक्रम असणार आहे? कारण गेल्या 2 दिवसांपासून अजित पवारांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी माफी मागितली आहे, आंदोलन केले, कारण मूक आंदोलन संपूर्ण राज्यभरात केलं। तेव्हा मालवणमध्ये सुद्धा अजित पवार गटाकडून, राष्ट्रवादीकडून असं काही होण्याची शक्यता आहे? काल अजित पवार गटाकडून जी निदर्शनं करण्यात आली, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या तरी असं कोणतं चित्र पाहायला मिळत नाहीये। मात्र आता अजितदादा पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत, ते कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर त्यांची जी भूमिका आहे ती स्पष्ट होईल। मात्र तुर्तास तरी सिंधुदुर्गमध्ये अशी कोणती निदर्शनं करताना कार्यकर्ते पाहता येत नाहीत किंवा त्यांची चर्चा देखील सुरू नाहीये। ठीक, धन्यवाद उमेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आम्ही आपल्याकडून जरूर अपडेट जाणून घेत राहू वेळोवेळी। तर अजित पवार सध्या राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी कोसळलेला होता त्या ठिकाणची ते पाहणी करतात। काय नेमकं या ठिकाणी घडलं या संदर्भातली इत्थंभूत माहिती सध्या उपमुख्यमंत्री घेतात आणि अजित पवार खरं तर सत्ताधाऱ्यांमधला हा घटक पक्ष, मात्र काल माफी मागण्याचं आंदोलन त्यांनी केलं। त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी राज्यभरामध्ये मूक आंदोलनं केली, त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा माफी मागण्याचं आंदोलन, माफी मागितली ती अजित पवार गटाकडून। तेव्हा आज आता उपमुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत, संपूर्ण पाहणी करतात। तर मालवणमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून खरं तर राज्यभरात राजकारण तापलं असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी भेट देतात आणि पुतळा दुर्घटनेवरून महायुतीवर सरकारवर चहूबाजूने खरं तर टीका होत असताना पवारांनी मात्र जनतेची माफी मागितली आणि राज्यभर निषेध केला, मूक आंदोलनं केली।